बोल बजरंग बली की जय. परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम 6 मॅनेजमेंट अकाउंट बीईपी म्हणजेच ब्रेक इव्हन पॉईंट काय चालू आपल्या लेक्चरमध्ये बीईपी ब्रेक इव्हन पॉईंट. आता ब्रेक इव्हन पॉईंट मध्ये आज पुन्हा न्यू पॉईंट आहे. कोणता पॉईंट आहे? न्यू पॉईंट आहे. न्यू पॉईंट मध्ये तुम्हाला मार्जिनल कॉस्ट दिलेली आहे. काय दिलेली आहे? मार्जिनल कॉस्ट दिलेली आहे. मार्जिनल कॉस्ट दिलेली आहे. त्यानंतर प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो, ब्रेक इव्हन पॉईंट आणि मार्जिन ऑफ सेफ्टी काढायला सांगितलं. काय काढायला सांगितलं? मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी काय काढायला सांगितलं तुम्हाला? मार्जिन ऑफ सेफ्टी. मग मार्जिन ऑफ सेफ्टी काढायचं असेल तर याचा नवीन फॉर्म्युला यूज करायचा. मार्जिन ऑफ सेफ्टीचे 2 फॉर्म्युले यूज करावं लागतात. म्हणजे यूज करावं लागतं म्हणजे तुम्ही कोणतेही काढा त्यापैकी दोन्हीपैकी एक आन्सर सारखंच येणार आहे. बघा आता मार्जिन ऑफ सेफ्टी काढायची आहे. नंतर 3 नंबरवर पहिले पीव्ही रेशो सांगितला. मग पीव्ही रेशो काढूया आपण. काय काढसान? पीव्ही रेशो. कॅल्क्युलेशन्स ऑफ पीव्ही रेशो. पीव्ही रेशो. त्यानंतर पीव्ही रेशो इज इक्वल टू एस मायनस व्ही अपॉन एस इंटू 100. हा पीव्ही रेशोचा फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे? पीव्ही रेशोचा फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला? पीव्ही रेशोचा फॉर्म्युला. मग यस यस म्हणजे किती आहे आपला? 2,50,000. 2 लाख किती आहे? 50,000 इंटू व्ही. व्ही व्ही म्हणजे व्हरायबल कॉस्ट किती आहे? 2 lakhs आहे ना? 2 lakhs. त्यानंतर तुम्हाला सेल किती दिलेला आहे? सेल सांगा किती दिलेला आहे? सेल 2,50,000 आहे ना? सेल 2,50,000. आता इंटू 100 सुद्धा आहे. इंटू काय आहे? 100. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला एवढं सगळं मल्टिप्लिकेशन करावं लागते का? नाही. तर सेल व्हरायबल कॉस्ट. मग सगळ्यात पहिले काय करायचं? या संख्येला सगळ्यात पहिले मल्टिप्लिकेशन नाही, इथं मायनस आहे. कोणतं चिन्ह आहे? मायनस. हे मायनसचं चिन्ह आहे फॉर्म्युल्यामध्ये. कशाचं चिन्ह दिलेलं आपल्याला? मायनसचं. कशाचं चिन्ह दिलेलं आहे? मायनसचं. म्हणजेच 2,50,000 मायनस 2 लाख किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 50,000. किती येणार आहे? 50,000. त्याला डिवायडेशन 2,50,000 इंटू 100. मग आता वरच्या संख्येसोबत काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन. काय करायचं आहे तुम्हाला? मल्टिप्लिकेशन. 50,000 वर किती झिरो असतात? 4 आणि 100ला किती झिरो आहेत? 2. म्हणजेच ते काय करायचे आहे तुम्हाला? चिपकून द्यायचे आहे बिलकुल बिंदास्त. 2,50,000 2,50,000 झालं. हे चार्ज 1 2 3 4 चार 0 1 2 3 4 500 डिवायडेड बाय 2 25,000. 25,000 ला डिवायडेशन करा तर 25 1चा 25 25 50चा 2 म्हणजेच 20%. किती येणार आहे? 20%. हा आला तुमचा पीव्ही रेशो. काय आलेला आहे तुमचा विद्यार्थी मित्रांनो? पीव्ही रेशो. एकदम सोपी पद्धतीमध्ये बघून घ्या पीव्ही रेशो. मग आता हा पीव्ही रेशो काढला आपण. आता काढूया आपण कॅल्क्युलेशन्स ऑफ बीईपी इन रुपीज. आणि याच मध्ये अगर तुम्हाला याच प्रॉफिट किंवा सेल विचारलेलं असेल तर ते सुद्धा काढता येते. प्रॉफिट आणि सेल विचारलेलं असेल तरी काढता येते. आता माझ्या फळ्यावरती बसणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, त्या पेपरमध्ये काही पण विचारलेलं असो, प्रॉफिट विचारतील, सेल विचारतील, तर सेम ते जे पीव्ही रेशोचे फॉर्म्युले आपण यूज करत आहे तेच यूज करायचे आणि त्यांचा पीव्ही रेशो काढायचा. मग बीईपी इन रुपीज इज इक्वल टू काय? एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन एस. हा बीईपीचा फॉर्म्युला आहे. परंतु पीव्ही रेशो अगर विचारलेलं असेल, काय विचारलेलं असेल? पीव्ही रेशो, तर हा फॉर्म्युला इथे यूज करायचा नाही. तर काय इथं काय यूज करायचा विद्यार्थी मित्रांनो? पी अपॉन व्ही हा रेशो. मग एफ म्हणजे फिक्स कॉस्ट. एफ म्हणजे फिक्स कॉस्ट किती दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? फिक्स कॉस्ट 25,000 अपॉन पीव्ही रेशो किती आलेला आपला? 20%. मग पर्सेंटेज म्हटलं तर 20 अपॉन 100 लिहायचं. पर्सेंटेज हे 100 वरती असते म्हणून ते पर्सेंटेज दाखवावं लागते. 25 2 डिवायडेशन आहे. व एक संख्या वरती घेऊन चालायची. कुठे घेऊन चालायची? ती वर. अरे वर म्हणजे आकाशात नव्हे. अरे ती वर म्हणजे त्या बाजूनी न्यायची आणि त्याला मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन करायचं विद्यार्थी मित्रांनो. त्याला काय करायचं? मल्टिप्लिकेशन. डिवायडेड बाय 20 तसंच ठेवायचा. मग आता तुम्हाला अगर हे मल्टिप्लिकेशन करायचं असेल आणि डिवायडेशन 20 दाखवायचे असतील तर तुम्ही दाखवू शकता. आणि सोप्या पद्धतीमध्ये म्हटलं असेल
तर 21चा 21, 25चा 100 है ना. हां मग 25,000 इंटू 5 त्याला डिवायडेड बाय 1 यांचा 25 इंटू 5 केलं तर 1,25,000 डिवायडेड बाय 1 बीईपी येणार आहे 1,25,000. म्हणजेच तुमचा बीईपी इन रुपीजमध्ये आलेला आहे 1,25,000. बीईपी किती आला 1,25,000. हां त्यानंतर आता आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी मार्जिन ऑफ सेफ्टी. काय सांगितलेलं मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी सांगितलं. मार्जिन ऑफ सेफ्टीचे किती फॉर्म्युले आहेत 2. दोन्ही पद्धतीनं काढत असाल तर हे आन्सर एकच येणार. कसं येणार आहे ते एकच. बघा कॅल्क्युलेशन्स ऑफ मार्जिन ऑफ सेफ्टी. तर मी MS दाखवतो तुम्हाला. मार्जिन ऑफ सेफ्टी तुम्ही लिहून घ्याल. MS हे इथं दिलेलं आहे मार्जिनल ऑफ सेफ्टी. मग MS इज इक्वल टू टोटल सेल्स मायनस BEP इन रुपीज. MS इज इक्वल टू टोटल सेल. किती आहे टोटल सेल आपली. टोटल सेल आहे 2,50,000. 2,50,000 मायनस BEP किती आलेलं आपलं विद्यार्थी मित्रांनो 1,25,000. 1 लाख किती आहे 25,000. MS इज इक्वल टू मायनस करा किती येणार आहे 1,25,000 मायनस केल्यानंतर ही संख्या मायनस केल्यावर 1,25,000च येणार. त्यानंतर कॅल्क्युलेशन पुन्हा ऑर मध्ये तुम्हाला काढून दाखवत आहे. कोणत्याही स्टेपमध्ये तुम्ही काढू शकता. फॉर्म्युला दुसरा सुद्धा मी सांगून देतो तुम्हाला. MS इज इक्वल टू नेट प्रॉफिट. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा. PV रेशो. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. नेट प्रॉफिट किती आलेला विद्यार्थी मित्रांनो नेट प्रॉफिट 25,000. अरे बंट्या चिमट्या पिंट्या लक्ष द्या रे. PV रेशो 20%. मग म्हणजे समजलं नाही 100. बघा पुन्हा 2 डिवायडेशन आले. किती डिवायडेशन आले 2. अरे 2 स्केल आलेले असतील तर एका स्केलची संख्या वरती दाखवायची. काय दाखवायची वरती. अरे स्केल म्हणजे डिवायडेशन. स्केल म्हणजे डिवायडेशन. मग आता हे डिवायडेशन आहे 25,000 इंटू हे अशी वरण्याची आकाशामध्ये. त्याला 20 करायचं. आता 1-2 स्केलला एकच स्केल केली आपण. बघा डिवायडेशन झालं. आता यांचं मल्टिप्लिकेशन करा किंवा तुम्हाला वाटतं भाग तोडा. 21चा 21, 25चा 100. 25,000 इंटू 5 डिवायडेशन 1 मल्टिप्लिकेशन 1,25,000 डिवायडेशन 1 म्हणजेच 1,25,000. बघा MS आलेला आहे तुमचा 1,20,000. हे तुम्हाला शॉर्टकट पद्धत नाही यूज करायची. शॉर्टकट तर इथं पण होऊ शकते. 1,25,000 इथे येऊ शकतात. मार्क कमी करतात मग ते स्टेप कमी केली की मार्क कमी. हो म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो जेवढी तुम्हाला स्टेप वाढवायची असेल तेवढी तुम्ही स्टेप वाढवायची. इथं सुद्धा हे बघा हे इथं स्टेप एकच स्टेप येऊ शकते पण मी 3 स्टेप केला. का बरं मार्क पूर्ण मिळतात. शॉर्टकट यूज करतात शॉर्टकट मार्क मिळतील. लक्षात ठेवायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या विद्यार्थी. ओके चला नेक्स्ट लेक्चरला भेटूया. जय बजरंगबली.